हॅलो, एनर्जी क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आम्ही चाललो आहे आथांच्या स्वामी आजोबांना भेटायला, म्हणजेच स्वामींच्या दर्शनाला चाललो आहे. घाटकोपर ईस्टला स्वामींचं मठ आहे. आज आणि गुरुवार आहे, तर विचार केला आज चला हे पण घरी आहेत तर स्वामींच्या दर्शनाला जाऊन येऊया. तर आम्ही आता निघालो आहे स्वामींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी. आता आम्ही गसलफा मेट्रो स्टेशनच्या जवळ आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर पेंटिंग्स काढल्या आहेत. ॲक्च्युली हे पोस्टर वगैरे नाही आहे, त्या एका कलाकाराने पेंटिंग्स काढल्या आहेत. दिवस रात्र इथे पेंटिंग्स काढत असायचे काही माणसं, आम्ही बघितले. आणि त्याच्यात ह्या सर्व पेंटिंग्समध्ये माझी सर्वात आवडीची पेंटिंग म्हणजे ही वासुदेवाची पेंटिंग. मला खूप आवडते, खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह फिलिंग येते ती वासुदेवाची पेंटिंग बघून. आता हे आम्ही असलफा मेट्रो स्टेशनच्या खाली इथे महेश्वर मंदिर आहे, ते शंकरदेवाचं मंदिर आहे. तर आम्ही थांबलो आहे. विचार केला स्वामींच्या मंदिरात चालूच आहे, तर थोडासा प्रसाद घेऊन जावा स्वामींसाठी. तर शेवबुंदी घेत आहे. असं काही जणं बोलतात की स्वामींना शेवबुंदी खूप प्रिय होती, म्हणून घेऊन जात आहे शेवबुंदी स्वामींना अर्पण करण्यासाठी. कसं आहे, आपल्याकडनं जास्त सपोर्ट होऊ शकत नाही, पण फुल ना फुलाची पाकळी तरी आपल्याकडनं गेलेली बरी. आणि हे पंढरपूरचं वर्णन चित्रातून दर्शवण्यात आलं आहे, असं तुळस वगैरे डोक्यावर घेऊन. आणि इथे नंदी बैलाची पेंटिंगसुद्धा काढली आहे, खूप मस्त आहे तीसुद्धा. अजून खूप छान छान प्रकारे त्या साईडलासुद्धा पेंटिंग्स काढल्या आहेत, त्यासुद्धा मी तुम्हाला दाखवेन. आता मी निघालो पुढच्या प्रवासाला मठात जाण्यासाठी. घाटकोपर ईस्टला मठ आहे. तसं मी ह्याच गुरुवारी असं नाही, मी दर गुरुवारी जाते. एखाद गुरुवार मला कुठचा भेटत नाही, पण भेटतात ते शक्यतो मी सर्व गुरुवारी दर्शनाला जाऊन येते. हे नसले तर मी बाबूला घेऊन स्वतः जाते ऑटोने, पण मी दर्शन करूनच येते. मला गुरुवारी नाही गेलं तर मला असं करमतच नाही, मला दर्शनासाठी जावंच लागतं. वयाच्या 7-8व्या वर्षापासून मी स्वामींच्या उपासनेला जाते. मला खूप आवडतं उपासनेला जायला, त्यामुळे मी कधी असं मिस केलं नव्हतं आधी. पण लग्नानंतर हळूहळू टाईम नाही भेटत, मग घरीच देवाऱ्यासमोर आरती उपासना करायची. मग काही वर्ष निघून गेलं त्याच्यामध्ये, असंच घरातच करत करत. मग त्याच्यानंतर मग मी प्रेग्नेंट राहिले आणि मग बाबू झाला. मग बाबूमध्ये तर जास्तच मी बिझी झाली. तशी प्रेग्नेन्सीमध्ये मी आरती उपासना तर करायचीच, म्हणून विचार केला आरती, तारक मंत्र व उपासनेचे तर शब्द बाबूच्या कानावर पडलेच आहे, पण स्वामींची ओढ व मठाची ओढसुद्धा त्याला लागलीच पाहिजे. त्या कारणाने मी त्याला मठातसुद्धा घेऊन जायला लागली. तो म्हणजे जसा थोडा थोडा कळता झाला तसं त्याला मठाची दिशा दाखवायला लागली. मग जसं त्याला तिथे मठाच्या इथे नेल्याच्या नंतर मग तो स्वतःहून हात वगैरे जोडतो. आता तो 1.5 वर्ष झाला, आता तो स्वतःहून हात जोडतो. या कधी आम्ही बाहेर वगैरे गेलो, कधी कुठे ना कुठे त्याला असं दिसले ना फोटो स्वामींचा, तर तो लगेच तिथे हात दाखवून आवाज देत राहीन. म्हणजे त्याला अजून बोलता येत नाही, पण असं वगैरे करत राहीन, हात दाखवून, हात जोडेन, जय जय करेन हात वर करून. त्याला म्हणजे आता कळायलाच लागलं की ते स्वामी आजोबा आहे. ते मला बघूनच खूप छान वाटतं आणि मलासुद्धा असं वाटतं की तो माझ्यासारखा स्वामी भक्त व्हावा. आमच्या समोर काकी राहतात, ते सुद्धा स्वामींचे खूप भक्त आहेत. म्हणजे स्वामींची खूप पूजा वगैरे करतात, उपासना करतात. त्यांच्याकडे सुद्धा एक गर्भसंस्काराचं पुस्तक होतं. तेव्हा मी प्रेग्नेंट असताना जेव्हा त्यांना कळलं की मी प्रेग्नेंट आहे, तेव्हा त्यांनी ते पुस्तकसुद्धा मला आणून दिलं होतं, ते मी वाचत होती. तसं तर आम्हाला अक्कलकोटलासुद्धा जायचं होतं, तिकीटसुद्धा काढल्या होत्या, पण ह्यांच्या ऑफिसमुळे आम्हाला काही जमलं नाही, कारण का ह्यांना एंड टायमाला सुट्टी यांच्या कॅन्सल झाल्या, त्यांना काम आलं, म्हणून मग काय जमलंच नाही आम्हाला जायला, राहिलं ते. बघू आता, तेव्हा योग नव्हता म्हणून ते कॅन्सल झालं. आता बघू स्वामींच्या कृपेने कधी परत योग येतो आहे. लवकरच यावा अशी माझी इच्छा आहे स्वामींच्यांनी, म्हणजे आम्ही लवकर त्यांच्या दर्शनाला जाऊ. आता कसं इथे तर आम्ही चाललोच आहे दर्शनाला, पण असं बोलू नये की अक्कलकोटला त्यांचं स्थान आहे, तर स्वामी भक्त खूप जातात तिथे. मलासुद्धा जायची, माझीसुद्धा इच्छा आहे अक्कलकोटला. ती पण आता काय माहिती कधी योग येतो आहे. स्वामींच्या कृपेने लवकर योग यावा आणि मी अक्कलकोटला जावी. आता तर आम्हाला पॉसिबल झालेलं, पण ऐन टायमाला ह्यांच्या सुट्टीमुळे ते कॅन्सल झालं.
आम्ही आता घाटकोपर ईस्टला पंतनगर पोलीस स्टेशनच्या इथे तर पोचलो आहे आणि ही बाजूला सर्व पोलीस लाईन आहे. पूर्वी इथे 3-3 माळ्याच्या बिल्डिंग्स होत्या, आता चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली आहे. आता टॉवर्स उभे झालेत, खूप चांगला एरिया डेव्हलप झाला आहे आणि खूप छान वाटतं आता इथे. पूर्वीसुद्धा चांगलं होतं, स्वच्छताच होती, चांगले होते टापटीप, पण आता जास्त प्रमाणात डेव्हलपमेंट झाली, चांगलं वाटतं आता हे सर्व बघून. आता थोड्या अंतरावर आपलं स्वामींचं मठ आलं. आता इथून परत एक राईट आहे. हे इथे सर्व ट्रीज भेटतात, म्हणजे झाडांच्या छोटे छोटे झाडांचे कुंड्या वगैरे सर्व भेटतात. छोटी छोटी झाडे इथे सर्व पॉट्स वगैरे. आता इथून समोर स्ट्रेट स्वामींचं मठ आहे. इथे सुद्धा काम चालू आहे बिल्डिंगचं. तुम्हाला दिसेल समोरच मठ आहे कॉर्नरला. फायनली आता आपण पोचलो स्वामींच्या मठात स्वामींचं दर्शन घ्यायला. खूप मस्त वाटतंय. लाईनसुद्धा लागली, आज गर्दी आहे. संध्याकाळ झाली का गर्दी वाढायला लागते. आणि आता आरतीचा सुद्धा थोड्या वेळाने टाईम होईल. मी जेव्हा उपासनेला जायची तेव्हा तिथे एक स्वामींची म्हण बोलली गेली होती, ती मी तुम्हाला आता बोलून दाखवते. स्वामी म्हणतात, काहीही झालं तरी ठाम राहा, निर्णय चुकला तरी चालेल, पण स्वतःवर विश्वास असेल तर आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते. श्री स्वामी समर्थ. ही समई लावली आहे प्रवेशद्वाराच्या बाहेर आणि त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढली आहे. ह्या बाजूला सुद्धा रांगोळी काढली आहे सुंदर अशी. आता मी मठात प्रवेश करते. श्री स्वामी समर्थ. मठात गेल्यावर एक वेगळीच पॉझिटिव्ह फिलिंग येते, आपोआप येते मठात आल्याच्या नंतर. हे मठसुद्धा तुम्हाला दिसत खूप छान असं सुंदर प्रकारे सजवण्यात आलं आहे आणि पूर्ण शेणाने सारवलेलं आहे. त्यामुळे इथे आतमध्ये आल्यावर आहे ना, गावाला आल्याची फिलिंग येते आणि ती खूपच छान वाटते. तुम्हाला दिसतच असेल पूर्ण मठाची सजावट किती सुंदर अशा प्रकारे केली आहे. आणि सर्व स्वामी भक्त स्वामींच्या दर्शनासाठी उत्सुक आहे, त्याच्यात मी सुद्धा आहे. हे स्वामींच्या पायाचे ठसे इथे उमटलेले आहे. श्री स्वामी समर्थ. हे स्वामींचं तारक मंत्र, निशंक हो निर्भय हो मना रे. स्वामींचं दर्शन झालेलं आहे आता. वाटत आहे मनाला की आज माझा गुरुवारचा दिवस कंप्लीट झाला. गुरुवार संपायचा आहे, पण मला स्वामींचं दर्शन केल्यावर असं कंप्लीट झाल्यासारखा वाटतो दिवस. आम्ही आता निघालो आहे घरी जाण्यासाठी. ही आमची बुलेट. हे विद्यानिकेतन कॉलेज घाटकोपर ईस्टला आहे, त्याच्या बाजूलाच मठ आहे. जर कोणाला इथे यायचं असेल आणि कळत नसेल ना, तर विद्यानिकेतन कॉलेज विचारायचं पंतनगरचं. त्याच्या बाजूलाच मठ आहे, तुम्हाला सहज त्याचा रस्ता भेटून जाईल. चाललो होतो तेव्हा आपण दुसऱ्या रस्त्याने गेलो मठात आणि आता घरी चाललो आहे ते घाटकोपर स्टेशन मार्गे चाललो आहे. आज गुरुवारचा मार्केटसुद्धा बसला इथे. आज गुरुवार आहे, मग आज खूप मोठा मार्केट बसतो घाटकोपर स्टेशनजवळ वेस्टला. तुम्हाला दिसत असेल खूप गर्दी आहे बघा. खूप सगळ्या गोष्टी भेटतात इथे, म्हणजे ड्रेस, टॉप, कुर्ती, पीस, जेंट्स लोकांचे पण सर्व भेटतात. शर्ट्स, पॅन्ट्स या फिर टी शर्ट वगैरे, लहान मुलांचे कपडे, सर्व काही गोष्टी भेटतात. डस्टर, म्हणजे घरात शोपीसच्या गोष्टी पण असतात त्या पण भेटतात. खूप काय इकडे घेण्यासारखं. खूप मोठा मार्केट बसतो, जेवढं घ्याल तेवढं कमीच आहे. एकदा जर तुम्ही कुठे बाहेरचे असाल तर एकदा इथे येऊन राऊंड मारून जावा, तुम्हाला कळेलच काय ना काय भेटतंच इथे. असं म्हणजे घेण्यासारखंच असतं आपल्या उपयोगी. स्वस्त पण भेटतं आणि थोडं रिजनेबल प्राईसचं तर असंच, आणि क्वालिटी पण चांगली असते त्याची. ह्या साड्यावाल्या मावश्या असतात सगळ्या इथे बसलेल्या, त्यांच्याकडे साड्या थोड्या त्या महाग सांगतात पण देतात रिजनेबल प्राईसमध्ये. छान खूप चांगल्या असतात साड्या, डिझाईनमध्ये पण छान असतात. अजून पुढे मार्केट आहे, तो पण दाखवते.
आता तर सध्या पावसाळी चप्पल, रेनकोट, छत्र्या ह्यांची खूप व्हरायटीज आल्या आहेत. ते खूप म्हणजे स्वस्तात पण भेटत आहेत आणि चांगले क्वालिटीचं पण आहेत. पावसात शक्यतो हा मार्केट बसत नाही. आता पावसाचे दिवस चालू आहे, पाऊस नसल्यामुळे हा गुरुवारचा मार्केट बसला. बाकी तर खूप गोष्टी भेटतात. कुर्त्यांच्या तर खूप व्हरायटीज भेटतात. म्हणजे जे बोल ते भेटणार इकडे गुरुवारच्या मार्केटमध्ये सर्व भेटतं. तुम्ही एकदा येऊन राऊंड मारून जावं, मग तुम्हाला पण कळेल. की जे घाटकोपरला राहतात त्यांना तर माहिती, जे घाटकोपरच्या बाहेर राहतात त्यांना हे माहीत नाही आहे. आणि ह्या लाईनीला सर्व असं ट्रेडिशनल भेटतं सर्व गोष्टी, पण बॉईज लोकांचंच आहे ह्या लाईनीला. सर्व लग्नाचे वगैरे फंक्शन रिलेटेड सर्व कपडे ह्या साईडला भेटणार, फॉर्मल्स वगैरे. हे लोकेशन घाटकोपर मेट्रो स्टेशनच्या खाली. इथे सर्व जेंट्सचं कलेक्शन आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्व तुम्हाला भेटणार बाटा शोरूमच्या समोर आणि मेट्रो स्टेशनच्या खाली. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा व्लॉग आणि स्वामींचं दर्शन, हे नक्की कळवा मला कमेंटमध्ये. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.